नमस्कार, मी सुचिताज रिअल किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांसाठी नवीन वर्ष सुखाचं जावो आणि सगळ्यांची मनोकामना नवीन वर्षाची पूर्ण हो. मी आज एक खिरीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. नवीन वर्षाची काहीतरी गोडधोडपासून सुरुवात करावी म्हणून. पटकन अशी ही रेसिपी होते. मी 1 चमचा तूप गरम करून घेतलेले आहे. त्यामध्ये काजू आणि बदामाचे थोडेसे काप परतून घेते आणि त्यामध्येच मी इथे 1 वाटी शेवया घेतलेल्या आहेत. ही शेवया रेडीमेड आहेत, मार्केटमध्ये अवेलेबल असतात. ती शेवया मी घेतलेल्या आहे. त्या शेवयाला लाल रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. ब्राऊन कलर आला पाहिजे त्याला. छान असा मस्त सुवास पण सुटलेला आहे. मी त्या मध्ये अर्धा लिटर दूध घातलेले आहे. दूध गरम करून घेतलेले होते मी अगोदर. तुम्ही थंड घातलं तरीही चालेल. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे शेवयाला. त्यामध्ये मी 2 चमचे खोबऱ्याचा कीस घातलेला आहे. नारळाचा कीस म्हणतात त्याला. 1 वाटी साखर घातलेली आहे. आम्ही कमी गोड खातो त्यामुळे मी 1 वाटी घातलेली आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही जास्त घालू शकता. थोडीशी वेलचीची पावडर टाकलेली आहे आणि ते सर्व आता एकत्र करून घ्यायचं आहे, ढवळून घ्यायचं आहे. 5 मिनटं त्याला उकळी येऊ द्यायची आहे. बघू शकता तुम्ही, त्याला मस्त उकळी आलेली आहे. त्याची उकळी फोडून घ्यायची आणि अशा पद्धतीनं आपल्याला ही खीर 5 मिनटं शिजवून घ्यायची आहे. 5 मिनटं खीर शिजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला खवा घालायचा आहे. मी इथे 1 छोटी वाटी खवा घेतलेला आहे. खवा हा ऑप्शनल आहे. टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल. पण टाकून पहा, खूप छान चव लागते. अप्रतिम अशी याची चव होते आणि खायला पण मस्त रबडीसारखी अशी खीर लागते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल. आणि यामुळे खिरीला असं दाटसरपणा आलेलं आहे, बघू शकता तुम्ही. 5 मिनटं खीर आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे. बघू शकता आपली खीर तर तयार झालेली आहे. 1 नंबर खीर दिसत आहे आणि चवीलाही 1 नंबरच झालेली आहे अशी खीर. थोडीशी पातळच ठेवायची, कारण जशी जशी ती थंड होत जाईल तशी तशी ती घट्टपणा तिला यायला लागतो. त्यामुळे आपल्याला थोडंसं पातळच खीर ठेवायची आहे. अशी गरम गरम खीर प्यायला खूप मजा येते. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा.